स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. खरंच सांगते मी नाही म्हणाले मी नाही. हॅलो, काय झालंय? कशाला नाही म्हणतेस? मेघना, तुला मला नाही म्हणायचंय का? नाही. आर यू ओके? येस आम ओके. बोल, मगाशी काय बोलायचं होतं तुला? ते हो, लक्षात द्या. अजून कसा फोन नाही आला मीना मावशींचा हे निघाले म्हणून? इतका वेळ काय बोलतायत? हे मला फोन यायला हवा होता, आम्ही घरी यायला निघालो म्हणून. अहो, ते आदित्य देसाईच बोलत बसले असतील, त्याला ती तरी काय करणार? काय करणार? अहो, सुवर्ण संधी आहे, बरळून टाकेल आपलं प्रेम प्रकरण. अहो, का तुम्ही निगेटिव्ह विचार करताय? आता होकार कळवलाय ना तिने. अहो, तुमचे दुधाचे दात पडले नाहीत का? अहो, नाटक करतायत त्या, नाटक. दाखवायच्या दिवशी बरोबर पळून गेल्या की नाही त्याची भीती वाटते मला. एरवी काय हो, आनंद वाटला असता, भेटू देत ना कितीही वेळा. पण ही सिच्युएशन लक्षात येते का? काय हा प्रकार लक्षात येतोय का? शिरताय का काही टाळक्यात? हो, काय बंद करा ते, बंद ठेवा खाली. या इकडे, फोन करा ती मीना मावशीना पटकन. हो. एवढा अविश्वास बरा नाही या माणसाचा. माधवीला त्रास देत बसले असतील आता. बोल ग. हा ताई, मेघना बाहेर आली का ग? नाही ना ग अजून. किती वेळ लागेल विचारा. अगं, किती वेळ लागेल ग अजून? काय माणूस आहे हा? विचारा ना किती वेळ लागेल. काय हो, ती म्हणते की तिला कसं कळणार? त्यांना कसं कळणार? फोन दे. अहो मावशी, तुम्हाला कसं कळणार काय विचारताय? तिकडे जा आणि चेक करा. पण ते बरं दिसतं का? अहो, आपली कन्या त्या फाटक्या चड्डीवाल्याचा हात धरून पळाली तर ते बरं दिसणार आहे का? आपली नालस्ती झालेली बरी दिसणार आहे का? मला रिस्क घ्यायची नाहीये, तुम्ही जाऊन चेक करा. एक काम करा, मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून सांगा. 5 मिनिटात फोन करतो मी. बरं ठीक आहे, जाते मी. माधवीचं ना काही खरं नाहीये. मी अरे फक्त मी एवढंच बोलायचं होतं? नाही. मी मेघना, तू नाटकात वगैरे काम करतेस का? नाही, एवढे मोठे पॉज घेतेस म्हणून विचारलं. नाही मी नाही. आय मीन आदित्य, येस, मी ऐकतोय लक्ष देऊन. हा. अँड आय मस्ट से की तुझ्या तोंडी माझं नाव मला खूप गोड वाटलं. सॉरी मी आता पुन्हा डिस्टर्ब नाही करणार तुला. बोल, काय बोलत होतीस?
मावशी सॉरी हा, मेघनाचा फोन लागत नव्हता. मेघना बाबांचा फोन आहे, त्यांना बोलायचंय तुझ्याशी. अगं अगं बोल ना, काहीतरी अर्जंट असेल. पण आपल्याला नंतरही बोलता येईल. फोन घे बघू. excuse me. हॅलो. मेघना, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही आदित्य देसाईंना त्या फाटक्या चड्डीवाल्याबद्दल सांगाल किंवा तुमचं प्रकरण सांगितलं तर आमचे चेहरे आयुष्यात दिसणार नाहीत तुम्हाला. ऐकताय ना? हो. जर तुमच्या डोक्यात हा भ्रम असेल की आदित्य देसाईंना खरं खरं सांगून तुमची सुटका होईल, तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका. मी काय सांगतोय ते समजतंय ना? आणि आता शेवटचं सांगतो, तुमचं लग्न आदित्य देसाईंबरोबरच होणार. होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. तुमच्याकडून एक जरी चूक झाली तरी आपलं संपूर्ण कुटुंब होत्याचं नव्हतं झालेलं दिसेल तुम्हाला. ऐकलं? या घरी. अहो, चहा घेताय ना? तुम्हीच घ्या. या परिस्थितीत चहा सुचतोय तुम्हाला? बाबा तुम्ही चल मावशी निघूयात. हो चल. अहो एवढी काय घाई आहे? आता तर आला तुम्ही. काहीतरी घ्या, आपण निवांत गप्पा वगैरे मारू. नाही, निघायला हवं. ऍज यू विश. पण आपण पुन्हा नक्की भेटूया, कारण तुझं बोलायचं राहून गेलंय. बाय. काय? एक्सक्यूज मी, बिल प्लीज. मेघना, एवढा वेळ का लागला तुम्हाला? एवढं काय बोलत होतात आदित्य देसाईंशी? अहो, तिला श्वास तरी घेऊ द्या जरा. मला श्वास लागायची वेळ आली आहे. एक पैशाचा भरोसा नाहीये ह्यांच्यावर. त्या दिवशी फोनवरचं बोलणं मी ऐकलंय, तुम्ही नाही. म्हणे श्वास घेऊ दे, मोकळा श्वास घेऊ दिला म्हणून ही परिस्थिती आहे. तरी बरं मी लगाम ओढून धरलाय, नाहीतर ह्या कधीच उधळल्या असत्या. मेघना, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत. देतो देतो देतो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी. नाही 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 नाही, पण आता काय नाही. किती भाव खातो अर्जू सुद्धा, इतकी भाव खात नव्हती. आणि हो बोला. बोला. सुरुवात करते. अरे तू आधी माझ्या आवडीची मस्त कॉफी हवी आहे मला. हा बघ. अच्छा, मग ते इंधन घातल्याशिवाय तुझं जेट उडणार नाही का? अहो नाना, त्याचं जेट वरच आहे, पण तिथून या आपल्या जगामध्ये म्हणजे साध्या जगात यायला त्याला थोडासा वेळ हवाय ना, म्हणून हे सगळं चाललंय. काय त्याला सध्या फक्त एकच चेहरा दिसतोय, आपले चेहरे दिसायला हवेत ना. काय काय रे, आत्ता कॉफी प्यायलाच गेला होतास ना, आणि परत इथे हवी? नक्की केलं तरी काय? अहो माई, तिथे काय, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है का? वाह 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 नाना वाह, क्या बात आहे. काय तुझे आठवतंय का काही? ये अमित, गप्प बस ना. आता आदित्यचा विषय चाललाय ना. ए थांबा थांबा थांबा.
थांबा वा. थांबा 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 ए सांगितलंस तू आदित्य सगळं हा अर्धवट सांगितलंयस ना हा का सगळं सांगितलं ए परत सांगणार आहे अगं परत सांगता येणार नाही त्याला. पहिल्यांदाच सांगताना केवढा लाजला होता तो. हे असं काय ए सांग ना नाही ना सांगितलंय काय हो नाना मलाच सगळे गिराईक करतात आणि आरचू तुला गिराईक करत नाही ग, तू आहेसच गिराईक. ए काय रे छळतोस? ए चल उगाच काहीतरी बोलतोस ए आधी सांग ना कशी वाटली कॉफी ना झकास. सॉलिड आहे. म्हणजे आजपर्यंत ना प्रेमाची खूप वेगवेगळी नावं ऐकली होती. सोन्या, बंड्या, बबडू, गबरू, मोरंब्याची बरणी. ए सांगा ना त्याला. पण तू डायरेक्ट कॉफी कॉफी नाव ठेवलंस तिचं तू. अरे नाही दादा. आधी तू आता कम्प्लीट गेलायस हा? चल आता सांग पटकन बोल. अरे तुमचा दोघांचा काही निर्णय झाला की नाही? हा हा सांगतो हा. बंधू भगिनींनो थांबाव आता. ऐका, हा या ठिकाणी नाना प्लीज. आहे बाबा. सकाळी सकाळी बोलूया आपण. आदित्य आदित्य आला. या एक नंबरचा डॅमेज निघाला. बरं झालं असंच पाहिजे. तुमच्या टोळीत असा कोणीतरी शिरलाय ना जो शेरात 14 शेर निघालाय. बरं झालं. अरे जा जा. लग्न होत नव्हतं तवर तुमच्या टोळीत होता तो. लग्न झाल्यावर त्याला यावंच लागेल आमच्या टोळीत. काय आमच्या टोळीत सुद्धा येईलच की एक शेरनी. नाही ते ठरायला अजून वेळ आहे. पण तुमचे शेंडेफळ एकदम लय भारी आहे बरं का. सगळ्यांच्या हातावर अशी स्विफ्टली तुरी दिली आणि टाकला. थोडक्यात काय त्याचं मिशन सक्सेसफुल झालेलं दिसतंय. यस. सो आपण आता सनई चौघडे वाजवायला सुरुवात करूया. काय झालं पाणी पिऊन? घेतला का श्वास यांनी? हा आता बोला. एवढं काय बोलत होतात त्यांच्याशी? स्वतःच्या पराक्रमांची गाथा गात होतात की आत्मचरित्राचं कथन करत होतात? काय बोलत काय होतात? मी नव्हते बोलत तुमचा आदित्य देसाई बोलत होता. मी कशी बोलणार मला आहे उभा बोलायची. मी आपल्या पढवलेल्या पोपट्यासारखी उत्तर देत होते आणि यापुढेही तशीच देत राहील. तशीच द्यायची आहेत. एवढं चिडायची गरज नाहीये. मी बारीक लक्ष ठेवून आहे ना तुमच्यावर, म्हणून हाताबाहेर गेला नाहीत. नाहीतर कधीच गेला असतात त्या फाटक्या अर्धी चड्डीवाल्याचा हात धरून. का चुकीचं बोललो मी? एवढ्या का चिडलं त्या?
आदित्य आदित्य, अरे उठ ना, तुला काहीतरी सांगायचंय मला. तू मग आणखी कोण असणार? नाही पण एवढ्या सकाळी आणि ते पण एकदम एकदम घरात. अरे आता तुझ्या आयुष्यात आली आहे ना मी, घरी येणारच. एनी ऑब्जेक्शन? नाही नाही मुळीच नाही. हा बोल ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना. तू काय काय चिमणे, तू गुदगुल्या करत होतीस ना. थांब तुला थांब 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 कुठे चाललीस? ये ना आता, ये ना. मस्ती करायची आहे ना तुला. माझी खूप मस्ती करायला लागली. हो का? मग काय आपली झोपमोड झाली का झोप झाली मस्त आदित्यराव? गुड मॉर्निंग. नाही नाही, हे सगळं होईल नंतर. पण आता तरी सांग रे, कुडाळकरांकडे होकार कळवायचा का ऑफिशियली? नाही अगं. हो. मेघना आवडले ना मनापासून? खूप बरं वाटलं रे ऐकून. आदित्य, आता तुझी एक नवीन सुरुवात होईल. आता तुझं काम संपलं आणि आमचं काम सुरू झालं. गुड मॉर्निंग अर्जू. ए अर्जू, विजू. गुड मॉर्निंग मेघना. तेव्हा आजपर्यंत काहीही कमी पडू दिलं नाहीस आम्हाला. सद्बुद्धी दिलीस, सन्मार्गावर ठेवलंस. असंच यापुढेही ठेवत जा. लाडक्या लेकाचं लग्न ठरलंय. त्या दोघांचा संसार सुखा समाधानाचा होऊ दे. आमच्या जवळ आहेसच तू, असाच राहा. काय बघताय काय असे माझ्याकडे? जोडीदार तुझ्यासारखा समंजस असला ना की संसार सुखा समाधानाचाच होतो, देव आसपास नसला तरी. नाही हा, असं नाही बोलू. अहो समंजसपणा असायलाच हवा, पण तो येतो कुठून? जेव्हा आपला मीपणाचा डोक्यावरचा मुकुट त्याच्या पायावर ठेवतो ना, तेव्हा. आपण मारायदी फुसारख्या मारत असतो, तेव्हा तो हसत असतो आपल्याला. चुकलो. काय चाललंय? अगं त्याला म्हणालो. मग काय, होकार कळवायचा का? आणि हो, तुझं अभिनंदन. माझं कसलं अभिनंदन? आदित्यचं करा. अगं तू तिसऱ्यांदा सासू होणार म्हणून. इश्क, मग तुमचंही अभिनंदन बरं का. चला आता सगळ्यांना आनंदाची बातमी सांगूया. कुडाळकरांकडे होकार द्यायचा सिग्नल मिळालेला आहे. चला. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. किरण, अरे इथे काय करतोयस? तुलाच भेटायला आलं. काय यार, आदित्य कुठं आहे? 6 दिवसांवर एकांकिका स्पर्धा आली आणि ह्याचा पत्ता नाही. नाही, तुला माहितीये का तो कुठे आहे? अरे मलाही नाही माहितीये रे. मी तर त्याला कंटिन्युअस फोन ट्राय करतेय. सतत त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे किंवा स्विच ऑफ लागतोय. हा तो नगरला जाणार होता इतकंच माहितीये मला. अगं ते जुनं झालं.
तो परत आला. 2 दिवस त्याने तालमी घेतली आणि परत गायब. तो आला होता आणि मला तुला त्याचं माहिती आहे ना, तो कोणाला तरी घेऊन आला होता. बरोबर, मातीची खेळणी करणारा कोणाला तरी. बरं, त्याला घेऊन सगळ्यांना भेटवत होता. नाही ठीक आहे, तू भेटव त्याला, पण सांगून तरी जा. बरं, त्या दरम्यान काहीतरी दिल्ली की काहीतरी चाललं होतं. तू जा ना. पण हे काय, एकांकिका स्पर्धेची पूर्ण वाट लागली. बरं, त्याच्या लेवलची एकांकिका दुसरं कोणी डिरेक्ट करू शकणार नाही. माहितीये, सगळा घोळ झाला. आदित्य. आदित्य दे मला, दे, मी बोलतो. नाही, हा दुसरा आदित्य आहे. दुसरा? हॅलो हॅलो हॅलो. काय झालंय? तू एवढं टेन्स का साऊंड करतेस? नाही, तसं काय नाही. तू बोल ना. ओके. मेघना, आज संध्याकाळी काय करतेस? तसं विशेष काही नाही. का? आपण भेटायचं का? मी बाबांना विचारून सांगू? हो नक्की, पण लवकर कळव, मी वाट बघतोय. ओके. बाय. बाय. मेघना, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.